तुमच्या मनामध्ये काय चाललेलं आहे आपण हे लाईव्हमध्ये आपण हे करूया की मी काही प्रश्न तुम्हाला विचारेन, तुम्ही तुमच्या मनामध्ये सगळे उत्तरं करायचे आणि मग मी तुम्ही काय मनामध्ये केलेलं आहे हे मी सांगण्याचा माझ्या पद्धतीने सांगेल. 2 पासून तर 10 पर्यंत कोणती एक संख्या मनात धरा. जी संख्या तुम्ही मनात धरलेली आहे त्या संख्येला 9 ह्या संख्येने गुणायचं, मल्टिप्लाय बाय 9. आता जे तुमचं उत्तर आहे ते 2 आकडी संख्या आहे, ते 2 आकड्यांची आपसात बेरीज करायची आहे. आता तुमची जी बेरीज आहे त्या बेरजेतून 5 ही संख्या वजा करायची आणि जी तुमची बाकी उरली, बाकी 1 उरली तर ए, 2 उरली तर बी, 3 उरली तर सी, 4 उरली तर डी, असा अल्फाबेट मनात धरायचा. तुम्ही आता अल्फाबेट जो मनात धरलेला आहे त्या अल्फाबेटनी सुरू होणाऱ्या कोणत्याही एका देशाचं नाव मनात धरायचं आहे. आता जो देश तुम्ही मनात धरलेला आहे, कंट्रीचं नाव धरलेलं आहे, ते देशाचं स्पेलिंग आहे आणि त्या स्पेलिंगमध्ये सर्वात शेवटचा जो अल्फाबेट आहे त्या अल्फाबेटने सुरू होणाऱ्या कोणत्या पण एका प्राण्याचं नाव मनात धरायचं आहे. आता जो प्राणी तुम्ही मनात धरलेला आहे त्या प्राण्याचं जे स्पेलिंग आहे त्या स्पेलिंगमध्ये पण सर्वात शेवटचा जो अल्फाबेट आहे त्या अल्फाबेटनी सुरू होणारं कोणतं पण एक फळ मनात धरायचं आहे, फ्रूट. ओके, आता तुम्ही जे फ्रूट मनात धरलेलं आहे ते फ्रूटचा सर्वात शेवटचा जो अल्फाबेट आहे त्या अल्फाबेटनी सुरू होणारा कोणता पण एक पक्षी मनात धरायचा आहे. पहिली तर गोष्ट तुमची माझी काही ओळख आहे का? म्हणजे आपण कधी भेटलेलो नाही, आपण फेसबुकवर मित्र नाही, आपण इन्स्टाला मित्र नाही आहेत, मी तुम्हाला काहीही फोर्स केलेलं नाही, तुम्ही तुमच्या मनानेच सगळ्या गोष्टी धरलेल्या आहेत. पण मी आता ते तुम्ही काय काय धरलेलं असू शकतो ते सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. तर तुमचा देश डेन्मार्क आहे, खरं आहे का? खरं असेल तर हात वरती करा. खरं आहे. तुमचा प्राणी कांगारू आहे मॅडम. हो खरं आहे. आणि तुमचं फ्रूट ऑरेंज आहे. हो खरं आहे. आणि तुमचा पक्षी ईगल आहे. हो खरं आहे. आता एवढं सगळं मी तुमचं काहीही न हे करता तर तुम्ही थक्क होणार, पायाच पडायचे बाकी राहणार. मी थक्क झाले सर. तुम्ही सांगा हे तुम्ही कुठल्या ट्रिकने काढलंय? माझ्या ट्रिक्समधलं एक गोष्ट अशी होती, 2 पासून तर 10 पर्यंत कोणती पण तुम्ही संख्या मनात धरली असती तर त्याचा गुणाकार जो आहे तो 9 1 9 9 10 90 आणि ती बेरीज जी आहे ती 9 आली असते आणि 5 वजा केल्यावर 4 उरणं एवढं क्रमप्राप्त आहे. आणि मग डी येतो तुमचा अल्फाबेट आणि डी आल्यानंतर मग तुम्ही डेन्मार्क धरता. हां, आणि मग बऱ्याच वेळा एकदा असं झालं की एक मेडिकल कॉलेजचे मुलं बसले होते आणि ते वहीत लिहित होते एक जण आणि तो म्हटलं सर मला देश आला आणि प्राणी आलाय, मला फ्रूट काही येत नाही असं म्हटलं. तर असं विचारलं त्याने. तर मी त्याला म्हटलं तू कांगारूचं स्पेलिंग डबल ओच्या जागी यू लिहिलाय. तो इतका थक्क झाला, मी कांगारू धरला हे तर ओळखलंच पण माझं स्पेलिंग चुकलं हे कसं काय ओळखलं? कारण यू वरून परत यू वरून त्याला फळ येत नाहीये. तर हे झालं, ज्योतिषी लोक ही सायकोलॉजी वापरतात.